2024च्या लोकसभा निवडणुकीकरता मनसे भाजपला साथ देणार असल्याची जोरदार चर्चा रंगतीये। आता तर भाजपच्या नेत्यांनीच तसे संकेत दिले आहेत, पण मनसे महायुतीत सामील झालीच तर त्यांना लोकसभेच्या किती जागा मिळणार, कोणत्या जागा मिळणार याविषयी मात्र अद्यापही अस्पष्टता कायम आहे। येत्या लोकसभा निवडणुकीकरता मनसे भाजप युतीची कुजबूज सुरू झाली आहे। मनसेच्या 18व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी मनसैनिकांना सबुरीचा सल्ला देत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती। यानंतर लगेचच भाजपचे महाराष्ट्रातील मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले होते। पण मनसेचे वरिष्ठ नेते शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जास्त नजरेस पडत असल्यानं मनसेचे इंजिन कोणत्या दिशेने जाणार याविषयी संभ्रम निर्माण झालाय। भाजपची लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर होताच मनसे आणि भाजपमध्ये युती करता चर्चेला वेग आलाय। आता तर फेब्रुवारीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणारे भाजपचे मुंबई प्रमुख आशिष शेलार यांनीच संकेत दिले आहेत। काही दुसरी कशी बातमी आली की मनसेला सोबत जे आहे ते भाजप दक्षिण मुंबईत होणार आहे। एक वेगळा पर्याय मनसेचा सुद्धा भाजपसाठी असू शकतो, युती होऊ शकते। आज तर या विषयावर निर्णय झालेला नाही। या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू आहे। मनसे भाजप सोबत गेली तर भाजप मनसेला दक्षिण मुंबईची जागा सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। दक्षिण मुंबई हा मराठी बहुल भाग आहे। दक्षिण मुंबईतून ठाकरेंकडून खासदार अरविंद सावंत यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघ ठाकरेंकरता अनुकूल आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मतदारांच्या सहानुभूतीचा फायदा होणार असा अंदाज आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईत ठाकरेंचंच पारडं जड असल्यानं ठाकरेंविरोधात ठाकरेंना उभं करण्याची खेळी भाजपनं खेळल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे दक्षिण मुंबई मतदारसंघाकरता भाजपचे राहुल नार्वेकरांची तयारी सुरू आहे, पण त्यांनीही मनसेसोबत युतीची चर्चा फेटाळलेली नाही। आता बातम्या तर तुम्ही देतात, त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असणार। आम्ही बातम्या ऐकतो, त्यामुळे अशी काय पक्की न्यूज माझ्याकडे तरी अशी काय आली नाही आहे। त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणं सध्या तरी योग्य नाही। मला वाटतं हे निर्णय सगळे पक्ष नेतृत्व करेल, दिल्लीवरनं होतील। मनसेच्या गोटातूनही भाजपसोबत जाणार की नाही या संदर्भात ठामपणे सांगितलं नसलं तरी बाळा नांदगावकर हे दिल्लीत आमचे प्रतिनिधी म्हणून गेले तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे। गेल्या 2-3 वर्षापासून आमचं त्यांच्याबरोबर एकदम कॉर्डिलेट रिलेशनशिप आहे। आयडिओलॉजिकल काही डिफरन्सेस नाहीत, पण युती होणार नाही होणार, करायची नाही करायची याचा निर्णय राजसाहेब घेत असतात। सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब आमचे सन्माननीय नेते आहेत आणि ते जर महायुतीत जाऊ दे नाही तर एकट्याने लढून जाऊ दे, जसेही ते दिल्लीत जातील तर महाराष्ट्र सैनिकांसाठी ती आनंदाची गोष्ट असेल। महायुतीचा जागा वाटप रखडलेलं असताना मनसेची महायुतीत एंट्री झाल्यास मनसेच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येणार हा सवाल तर आहेच, पण 2014 साली राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती। त्यामुळे राज ठाकरे पुन्हा 2024च्या रणसंग्रामात उतरणार का, की फक्त जागा वाटपाच्या बार्गेनिंग पॉवरपुरतं मनसेचे नाव मर्यादित राहणार हे येणारा काळ स्पष्ट करेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।